कोरेडकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मीडियन बघितलं. काय बघितलं? मीडियन क्युम्युलेटिव्ह सिरीज. कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज. क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये मोर दॅन अबोव ओर, क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये मोर दॅन अबोव आणि ओर असे कोणते पण वाक्य आलेले असतील तर त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल ही तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? डिसेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? डिसेंडिंग ऑर्डरला असेल. आणि यम सिरीज जी असते अबव म्हणून दिलेले आहे, हे कोणते पण शब्द मोर दॅन अबव ओर, इथं मोर दॅन अबव ओर असे कोणते पण शब्द अगर राहत असतील तर त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं? ही यम सिरीज तयार करायची आहे. कोणती सिरीज तयार करायची? यम सिरीज. तर त्यावेळेस तुम्हाला शेवटी वाळ करावं लागते. कधी वाळ करायची आहे तुम्हाला? शेवटी. तर 0 to किती येणार? 40. 40 to 80 आणि 80 to 120, 120 to 160 आणि 160 to 200 आणि 200 to. आता इथं सर किती लिहावे? यामध्ये कितीचा डिफरन्स दिसतो तुम्हाला? 40चा. कितीचा डिफरन्स दिसून राहिला? 40चा. म्हणजेच तुम्हाला अगर 40चा डिफरन्स दिसत असेल, कशाचा डिफरन्स दिसत असेल? 40चा. तर तुम्हाला यामध्ये जो डिफरन्स दिसत असेल तो इथं लिहावा लागेल 140. 140 म्हणजे तेवढी इन्क्रीज करायची. तेवढी काय करायची? आपण इन्क्रीज करायची. आता फ्रिक्वेन्सी कळावं लागते आपल्याला. काय कळावं लागते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ज्यावेळी तुम्हाला कळावं लागते त्यावेळी या मी सांगितलं तुम्हाला मोठ्या संख्येमधून लहान संख्या काय करा? ती माइनस करा. बड़ी संख्या में से स्मॉल संख्या माइनस कर दीजिए. 80 5 में से 420 गया 80 रहता है. बघा 420 मधून 330 माइनस करा, 90 राहणार. 330 मधून 200 मायनस करायचे तुम्हाला. किती मायनस करायचे आहे? 330 मधून हे 200 मायनस करायचे आपल्याला, म्हणजेच आपले 130 राहतील. 130. आता 200 मधून हे 85 मायनस करा, 115. 115 आणि 85 मधून 35 मायनस करा म्हणजेच 50 येतील. आणि 35 ही संख्या जशीच्या तशीच दाखावी. 35 ही संख्या जशीच्या तशीच दाखावी. आणि मीडियनसाठी आपल्याला काय काढत असतात? सीएफ काढावं लागते. सेंटर फ्रिक्वेन्सी काय काढावं लागते? सीएफ काढावं लागते. मग सीएफ काढताना ही पहिली संख्या फ्रिक्वेन्सीची सेम जशी आहे तशीच ठेवावी. कशी आहे? जशी असेल तशीच ठेवावी. आणि या 80 मध्ये हे 90 काय करायचे? प्लस करायचे. 170 येतात. 170 130 प्लस करायचे. 300 येतील. हे ऍडिशनल करत जावी. आणि 100 हे 415 415 मध्ये 50 प्लस करा म्हणजे 465 आणि हे सुद्धा त्यामध्ये काय करा? प्लस करा. 465 मध्ये 35 प्लस करा, 500 येणार आहे. म्हणजेच बघा ही संख्या फ्रिक्वेन्सीची आणि ही संख्या शेवटची एकदम परफेक्ट आली. आणि या फ्रिक्वेन्सीची जे ऍडिशनल आहे ती सुद्धा 500च येणार. या फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल सुद्धा किती येणार? 500. मग इथं दाखवायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. यम इज इक्वल टू साइज ऑफ n अपॉन 2 हे ॲटम्स. यम इज इक्वल टू साइज ऑफ n म्हणजे फ्रिक्वेन्सीची ॲडिशनल ती आलेली आहे तुमची 500 डिवायडेड बाय 2. म्हणजे ती संख्या किती नंबरवर असते ते असते, म्हणून साइज ऑफ n. याला डिवायडेशन करायचं 250. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब बेलचं बटन सुद्धा प्रेस करा. आणि 250 ही संख्या कशामध्ये बसेल सांगा? कशामध्ये बसेल 250 ही संख्या? 250 संख्या 300 मध्ये येणार आहे. म्हणजेच या समोरील ग्रुप म्हणजेच तुमचा ग्रुप येणार आहे 80 to 120. 80 to 120 हा ग्रुप येणार आहे. मग आता इथे लिहायचं आहे तुम्हाला मीडियन लाईन. मीडियन is lines in the group 80 to 120 by upper line in the formula. Formula m is equal to L1 plus L2 L2 minus L1 upon F1 M minus C. फॉर्म्युला. आता फॉर्म्युल्यामध्ये सर संख्या कशा भरायच्या मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ह्या ग्रुपची पहिली संख्या L1 ही L2 राहते आणि फ्रिक्वेन्सी मध्ये ग्रुपच्या समोरची संख्या ही फ्रिक्वेन्सी असते आणि M म्हणजे ही संख्या असते तुमची जी संख्या आलेली असेल त्यामध्ये ग्रुप बसला असेल. C म्हणजे
ज्यामध्ये ती संख्या बसली असेल हे 150 या 300 मध्ये येणार आहेत. 170 मध्ये येतील का? नाही, त्यामुळे त्यामध्ये येणार आहेत. म्हणून आता सी जी संख्या असते त्याच्या वरची संख्या घ्यायची, म्हणजेच ही संख्या सी राहणार आहे तुमची. काय राहणार आहे? सी. यम इज इक्वल टू L1 किती आलेला आहे तुमचा? 80 प्लस 120 मायनस 80. फ्रिक्वेन्सी ग्रुपच्या समोरील संख्या 130. 130. यम किती आहे तुमचा? यम 250 मायनस सी किती आलेला? 170 आहे ना. यम इज इक्वल टू 80 प्लस आता 120 मधून 80 मायनस करा, 40 राहतील. 130 जशीच्या तसे 150 मधून 170 मायनस करा, 80 येणार. यम इज इक्वल टू 80 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करावे. मग 8 4 किती होतो? 32. किती होतो? 32. मग इथे लिहायचं तुम्ही 32 आणि 2 0 दिलेले आहे, दाखवून द्यायचे. सर एवढं मोठं मल्टिप्लिकेशन कसं करावं? एकदम सोपी पद्धत. 8 4 32. 200 जशी आहे तसे चिपकून द्यायची. या पहिले बघितलं आपण. आता 130 आहे ना. यम इज इक्वल टू 80 प्लस आता सर याचं डिवायडेशन आहे ना. मग आता 32 आहे, या संख्येला 32चा 26 32चा 26, 33चा 39 होणार. त्यामुळे काय करायचं आपल्याला? 32 म्हणजे 24.62 येणार. आता ते शॉर्टकट पद्धत आहेत, त्या मी तुम्हाला नंतर शिकवणारच आहे. तर बघा आता यांची तुम्हाला काय करायची आहे? ऍडिशनल. काय करायची आहे? ऍडिशनल. मग तुम्ही यांची ऍडिशनल करा. किती होतात? 80 आणि 20 म्हणजेच तुम्हाला 80 आणि 20 इथं माहितच आहे तुम्हाला. म्हणजेच तुमची 104.62 104.62 हे 100 आणि हे 4 म्हणजे 104.62 म्हणजे सीएम आलेला तुमचा 104. म्हणजे बघा याच्या ज्या मधात संख्या आहे तीच आलेली आहे, मधातली संख्या आलेली आहे. मीडियनचा अर्थ मध्यगा. मोर दॅन अबोव्ह वर दिलेलं असेल तर ही संख्या तुमची शेवटी इन्क्रीज करावी. यम सिरीज मध्ये शेवटी इन्क्रीज करा आणि फ्रिक्वेन्सी जशी आहे तशी पहिली संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करत चला. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करत चला. बघून घ्यावे आणि तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल.